सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। सुराज चव्हाण यांना संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करण्याचं प्रकरण भोवलं। राष्ट्रवादीच्या युवा शाखेच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचे आदेश। अवघ्या 24 तासांमध्ये पक्षाकडून कारवाई। सुराज चव्हाण यांच्यावर 12 जणांवरती गुन्हा दाखल। सुराज चव्हाण केलेल्या मारहाणीच्या नंतर पक्षश्रेष्ठी संतापले। कृषी मंत्री कोकाटे आणि सुरेश चव्हाण यांची राष्ट्रवादीकडून गंभीर दखल। योग्य कारवाई करणार असल्याचं सुनील तटकरे यांच्याकडून स्पष्ट। 2006 मधील मुंबई उपनगरीय लोकलमधील स्फोटांच्या तपासाला मोठा धक्का। 5 जणांची शिक्षा आणि 5 फाशीची शिक्षा आणि 7 जन्मठेप मिळालेले सर्व दोषी निर्दोष। सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाकडून रद्द। बॉम्ब बंदुका नकाशा असे पुरावे गोळा करण्यामध्ये सरकारी पक्ष अपयशी। स्फोटांसाठी वापरलेल्या बॉम्बचा प्रकार शोधण्यातही सरकारला अपयश। निकाल देताना कोर्टाचे निरीक्षण। शिवसेनेचे 4 तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे फुटले। खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप। गिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांचा फोटो राऊतांकडून ट्विट। सीबीआय चौकशीची मागणी। सुप्रीम कोर्टाने काढले ईडीचे वाभाडे। राजकीय पक्षांना त्यांच्या लढाया मतदारांमध्ये लढू द्या, तुमचा वापर होऊ देऊ नका असे निर्देश। मला महाराष्ट्रामध्ये आलेले अनुभव चांगले नाहीत अशी सरन्यायाधीश भूषण गवई यांची टिप्पणी। पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरच्या मुद्द्यावरून लोकसभेचे कामकाज 2 वेळा तहकूब। राजनाथ सिंहांना बोलू देता मला का नाही असा राहुल गांधी यांचा सवाल। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे एअर इंडियाचं विमान रनवेवरून घसरलं। कोचीवरून आलेलं विमान लँडिंग करताना दुर्घटना, पण विमान आणि प्रवासी सारे सुखरूप। नितीश कुमार रेड्डी इंग्लंड विरुद्धच्या उरलेल्या 2 कसोटीमधून बाहेर। हर्षदीप सिंग 4थ्या कसोटीमधून बाहेर। अंशुल कबोजचा टीम इंडियामध्ये समावेश। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।